भारतात निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या $2 कोटी निधीमध्ये कपात करण्याची घोषणा एलॉन मस्क यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या गव्हर्नमेंट एफिशियन्सी विभागानं केली आहे. अमेरिकी करदात्यांच्या पैसे आवश्यक त्या ठिकाणी वापरले जावेत, तसंच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी याच प्रकारे 17 ते 18 देशांना देण्यात येणारा निधी अमेरिकेनं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे भारताच्या लोकशाही व्यवस्थेत अमेरिकेचा हस्तक्षेप थांबेल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष होईल, असं भाजपानं म्हटलंय. यासारख्या हस्तक्षेपाचा लाभ सत्ताधाऱ्यांना होत नाही, असं सांगत परदेशी शक्तींची भारतीय संस्थांमध्ये पद्धतशीरपणे घुसखोरी केली जात असून अशीच परदेशी शक्ती असलेल्या जॉर्ज सोरोसशी साटलोटं असल्याच्या मुद्द्यावरून भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका केली आहे. सोरोसच्या माध्यमातून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, असं मालवीय यांनी म्हटलं आहे.